फुलं बंद झाली पाहिजेत यासाठी राज्यभरातले फुल उत्पादक शेतकरी मागणी करतायत। माझ्या तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघामध्ये फुल उत्पादक शेतकरी फार मोठ्या प्रमाणात आहेत। 2022 पासून शासनाला आम्ही पत्र देऊन पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण अद्याप त्यावर निर्णय झालेला नव्हता। या अधिवेशनामध्ये मी सर्व आमदारांचं अभिनंदन आणि आभार मानतो की आम्ही जे पत्र दिलं होतं त्यामध्ये एक स्वाक्षरी मोहीम मी आमदारांना विनंती केली होती की आपण सर्वांनी पाठिंबा मला द्यावा। 105 आमदारांचं सहीचं पत्र मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना दिलं, पर्यावरण मंत्र्यांना दिलं, फुलोत्पादन मंत्र्यांना दिलं आणि बैठक लावण्याची विनंती त्यांनी देखील मान्य करत आज 4 वाजता त्यांनी बैठकीला वेळ दिलेला आहे। आणि त्यामध्ये फक्त GR न काढता त्याची अंमलबजावणी कुठल्या विभागानं करायची, त्याला कायद्याची काही तरतूद करायची आहे याची देखील चर्चा करणं आवश्यक आहे। अन्यथा हा जर निर्णय होऊ शकला नाही तर प्लास्टिकची फुलं मला लोकांनी दाखवली, आता सिंथेटिक मटेरियलची फुलं सुद्धा मला इथल्या शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी दाखवली। असं झालं तर राज्यामधल्या फुल उत्पादन शेतकऱ्याला फार वाईट दिवस येत्या काळामध्ये येतील, त्यांच्या मालाला भाव मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल। त्यामुळं आम्ही सगळेजण हा लढा या शेतकऱ्यांसाठी उभा करतोय। जे प्लास्टिकचे फुलं आहेत त्याच्यावर सुद्धा अनेक मोठी इंडस्ट्री चालते आहे। या फुलामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे, तसं त्या जे प्लास्टिक फुलं बनवणारे आहेत कंपन्या आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार आहे असं सांगतायत, मग त्यांचं पण नुकसान। आम्ही त्या संदर्भातून माहिती घेतली। सुरुवातीला आणि अजूनही चायनामधून हा माल सगळा आपल्या भागामध्ये, परिसरामध्ये आणि देशामध्ये येतो हे आम्हाला सगळ्यांना आढळलं आणि अलीकडच्या काळामध्ये या कंपनीज आपल्या भागात सुद्धा चालू झालेल्या आहेत असं माहिती मला लोकांकडून मिळाली। पण मी आपल्याला सांगू इच्छितो की पर्यावरणावर परिणाम आहे, आरोग्यावर परिणाम आहे। जे कलर्स या फुलांवरती लावले जातात ते कलर आपल्या आरोग्यासाठी घातक आहेत, कंझ्युमरच्या आरोग्यासाठी सुद्धा घातक आहेत। त्यामुळे अशा सगळ्या गोष्टींचा विचार सुद्धा आपल्याला गृहीत धरावा लागणार आहे आणि अशा कंपनीजची संख्या किंवा अशा कंपनीज फार मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यामध्ये असतील असं आम्हाला वाटत नाही किंवा सध्या तरी निदर्शनास कुठं आलेल्या नाहीत। पण हे सिंथेटिक कलर असतील किंवा मटेरियल असेल, प्लास्टिक मटेरियल असेल, ह्याचा दुष्परिणाम हा सगळ्याच गोष्टींवरती फार मोठ्या प्रमाणात होतोय। याची दखल शासनाने घेणं गरजेचं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।